शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या कंपोस्टबद्दल अनेक गैरसमज असतात. असे गैरसमज तयार करण्यात अनेकांचा सहभाग राहिलाय. कंपोस्टचा वापर आणि त्याच्यातील घटक, त्याचा शोध याच विषयावरती शास्त्रज्ञ डॉक्टर आनंद कर्वे यांनी लिहिलंय. नमस्कार, मी धनंजय सानप, तुम्ही पाहताय ॲग्रोवन. तर सुमारे 100 वर्षापूर्वी अल्बर्ट हॉवर्ड या नामक एक ब्रिटिश अधिकारी इंदूर संस्थानाच्या नोकरीत होता. इंदूर शहरातून निघणाऱ्या विघटनक्षम शहरी कचऱ्यापासून कंपोस्ट नावाचं सेंद्रिय खत तयार करण्याची रीत त्यानं शोधून काढली. या पद्धतीत कचरा आणि माती यांचं एकावर एक असे काही थर दिले जातात. मातीतल्या सूक्ष्मजंतूंना या थरांमधून कचरा पूर्णपणे कुजवायला साधारणपणे 3 महिने लागतात. ही क्रिया पूर्ण झाल्यावर मागे उरणाऱ्या कंपोस्ट नामक पदार्थाचा शेतात सेंद्रिय खत म्हणून उपयोग होऊ शकतो. हीच प्रक्रिया वापरून त्याज्य शेतमालापासून कंपोस्ट करता येतं, हेही हॉवर्ड याने सांगितलं. हॉवर्डने हे काम केलं त्यावेळी वनस्पती आपल्याला लागणारा कार्बन हवेतून घेतात, हायड्रोजन आणि ऑक्सिजन पाण्यातून घेतात, तर नायट्रोजन आणि खनिज मूलद्रव्य मातीतून घेतात हे माहीत झालं होतं. रासायनिक खतांचा शोधही लागला होता, पण जगात कुठेच मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतं वापरली जात नव्हती. त्यामुळं या काळात भारतासकट जगातले बहुतेक सर्व शेतकरी सेंद्रिय पद्धतीनेच आपापली शेती करत होते. या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर उपलब्ध असणारा विघटनक्षम कचरा किंवा आपल्या शेतातला त्याज्य शेतमाल आणि स्थानिक माती वापरून वनस्पतींना लागणारे सर्व पोषक घटक उपलब्ध करून देण्याची एक सोपी आणि स्वस्त पद्धत विकसित केल्याबद्दल ब्रिटिश सरकारनं अल्बर्ट हॉवर्ड यांना सर ही पदवी बहाल केली. पुढे इंदोरची कंपोस्ट पद्धती या नावानं ही पद्धती सर्वत्र वापरली जाऊ लागली. कंपोस्ट कसं निर्माण होतं याबद्दल कृषीशास्त्राच्या पाठ्यपुस्तकामध्ये उपलब्ध असणारी माहिती अशी आहे. कंपोस्ट करण्यासाठी वापरलेल्या मातीतले सूक्ष्मजंतू प्रकाश संश्लेषण करू शकत नाहीत, म्हणून ते आपल्याला लागणारा कार्बन मातीत मिसळलेल्या सेंद्रिय पदार्थांमधून काढून घेतात. त्यांनी कार्बन काढून घेतला की सेंद्रिय पदार्थातील नायट्रोजन आणि खनिज घटक मुक्त होऊन ते मातीत मिसळले जातात. सेंद्रिय पदार्थ पूर्णपणे कुजून नष्ट होईपर्यंत ही प्रक्रिया चालू राहते आणि मागे शिल्लक उरतं ते कंपोस्ट. या कंपोस्टमध्ये मूळच्या सेंद्रिय पदार्थांमधील नायट्रोजन आणि खनिज मूलद्रव्य मिसळी गेल्यानं त्यांचं पोषण मूल्य वाढलेलं असतं. त्यामुळेच वनस्पतींना कंपोस्ट दिल्यास त्यातून त्यांना आवश्यक असणारे सर्व पोषक पदार्थ मिळतात आणि त्यांची वाढ चांगली होते. थोडक्यात म्हणजे माती आणि सेंद्रिय पदार्थ एकत्र कुजवल्यानं मातीची सुपीकता वाढते. यातील मातीची सुपीकता वाढते हे विधान जरी सत्य असलं तरी त्यासाठी पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं स्पष्टीकरण मात्र चुकीचं आहे. कारण मातीतले जंतू सेंद्रिय पदार्थांमधून केवळ कार्बन काढून घेतात हाच मुळात एक चुकीचा समज आहे. मातीतले सूक्ष्मजंतू जेव्हा सेंद्रिय पदार्थाचं विघटन करतात तेव्हा त्या जंतूंची संख्या वाढते. या प्रक्रियेत जे नवे सूक्ष्मजंतू जन्माला येतात त्यांना केवळ कार्बनच नव्हे तर खनिज घटकही लागतात. कारण बॅक्टेरियाच्या पेशिकांमध्ये त्यांच्या शुष्क भाराच्या 15 ते 20% खनिज घटक असतात. त्यामुळे सूक्ष्मजंतू जेव्हा सेंद्रिय पदार्थ कुजवतात तेव्हा ते त्यातल्या केवळ कार्बनच घेतात हे म्हणणं चुकीचं आहे. सत्य परिस्थिती अशी आहे की सूक्ष्मजंतू सेंद्रिय पदार्थांमधील कार्बन तर घेतातच, पण ते त्यातील नायट्रोजन सकट इतर खनिज घटकही घेतात. कंपोस्ट तयार करण्याच्या कृतीत त्यात घातलेलं सेंद्रिय पदार्थ कुजून गेले की मागे उरतं ते मुख्यतः मातीच असते. या मातीचं विश्लेषण केल्यावर असं दिसतं की तिच्यात सुमारे 1% नायट्रोजन आणि त्याहूनही कमी प्रमाणात फॉस्फरस आणि पोटॅशियम हे घटक असतात. कंपोस्टमधील पोषक द्रव्ये इतकी कमी असल्यानं शेतात प्रति हेक्टरी सुमारे 10 ते 20 टन कंपोस्ट घालावं असा सल्ला सर्व कृषी तज्ज्ञ देतात. आजवर कोणाच्याही लक्षात आलेलं दिसत नाही की कोणत्याही सर्वसामान्य शेती जमिनीत याहून अधिक प्रमाणात नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम असतं. शिवाय कोणताच शेतकरी एवढ्या मोठ्या प्रमाणात कंपोस्ट वापरत नाही. कमी पोषण मूल्य असूनही कंपोस्ट घातल्यावर पीक चांगलं का वाढतं याचं कारण मात्र कोणत्याच पाठ्यपुस्तकात सापडत नाही. ते डॉक्टर आनंद कर्वे यांनी स्वतः संशोधनानं शोधून काढलंय. आयुर्वेदातील सुमारे 60% औषधे वनस्पतींच्या मुळावर आधारित आहेत. यावरून मुळांमध्ये औषधी गुणधर्म असतात हे आपल्या आयुर्वेदचार्यांना फार पूर्वीच समजलं असावं असं वाटतं. अलेक्झांडर फ्लेमिंग यानं 1926 मध्ये पेनिसिलिनचा शोध लावला. तेव्हापासून वनस्पतींपासून जंतुनाशक प्रतिजैविक मिळू शकतात हे पाश्चात्यांच्याही लक्षात आलं. त्यांनी आधुनिक विज्ञानाचा वापर करून वनस्पतींमधील प्रतिजैविके शोधण्यास सुरुवात केली. सन 1950 पर्यंत हे सर्वांना माहीत झालं की जगातल्या सर्व वनस्पती आपल्या मुळांद्वारे प्रतिजैविक निर्माण करून ती मातीत सोडतात. परंतु या प्रतिजैविकांचा खरा उद्देश कोणाला समजला नव्हता. आजही सर्व पाठ्यपुस्तकांमध्ये असंच लिहिलेलं आढळतं की मुळांमधून स्रावणाऱ्या प्रतिजैविकांमुळे वनस्पतींच्या मातीतल्या रोगबुरशीकारक सूक्ष्मजंतू आणि सूक्ष्मकृमींपासून संरक्षण होतं. फिनलँडमधील शास्त्रज्ञांना 2010 मध्ये असा शोध लागलाय की मुळांमधून प्रतिजैविकांबरोबरच पाचक विकारही स्रावतात.
तोच धागा पकडून आनंद कर्वे यांनी गेली काही वर्ष प्रयोग करून हे दाखवून दिलंय की वनस्पती आपल्याला लागणारा नायट्रोजन आणि खनिज मूलद्रव्य मिळवण्यासाठी मातीतल्या सूक्ष्मजंतूंना मारून खातात आणि याच शोधातून पोषक घटकांचं प्रमाण अत्यल्प असूनही कंपोस्टमुळे वनस्पतींची वाढ चांगली का होते या प्रश्नाचं उत्तर मिळालं. कारण कंपोस्टमध्ये प्रतिग्रॅम 10 कोटी बॅक्टेरिया असतात. वनस्पती आपल्याला लागणारे खनिज घटक मातीतून घेतात. हे जरी खरं असलं तरी ते पाण्यात पूर्णपणे विरघळलेल्या स्वरूपातील असतीलच तरच ते वनस्पतींना घेता येतात. त्यामुळे जेव्हा शेतीच्या दृष्टिकोनातून माती परीक्षण केलं जातं तेव्हा मातीतल्या फक्त पाण्यात विरघळू शकणाऱ्या घटकांचाच विचार केला जातो. बॅक्टेरिया पाण्यात विरघळत नसल्यानं माती परीक्षणातून ते वगळले जातात. त्यामुळे वनस्पतींना लागणारी पोषक द्रव्य कंपोस्टमध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असूनही केवळ माती परीक्षणात ते दिसत नाहीत. या कारणानं कंपोस्टची बदनामी करण्यात आली आहे. जनावरांच्या शेणात त्याच्या शुष्क भाराच्या जवळजवळ 50% वजन बॅक्टेरियांचं असतं आणि उरलेलं 50% हे मुख्यतः न पचलेल्या लिग्निनचं असतं. बॅक्टेरिया हेच वनस्पतींचं अन्न आहे हा शोध जरी मी लावलेला नसला, म्हणजेच आनंद कर्वेंनी लावलेला नसला तरी तो शोध नवा असला तरी शेणामुळे पिकाची चांगली वाढ होते हे शेतकऱ्यांचं परंपरागत ज्ञान असलं पाहिजे. कारण त्यामुळे शेणावर आधारित जीवामृत आणि पंचगव्य हे सेंद्रिय खतांचे प्रकार भारतात लोकप्रिय ठरलेले आहेत. जर्मनीत गुरे चारण्यासाठी राखून ठेवलेल्या कुराणांना ही महागडी रासायनिक खतं न देता रेनगन वापरून थेट शेणकालाच दिला जातो. हे मी स्वतः पाहिलंय, म्हणजेच आनंद कर्वे यांनी पाहिलंय असं ते सांगतात. या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबूया. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा. ताज्या अपडेटसाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. शेतीमालाच्या किमती, धोरणं आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या, घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. agrowon.com ला अवश्य भेट द्या.